जीवनाचं सार्थक झालं की मी पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा हे मोबाईल कॅमेरे किंवा व्हिडिओ जर असते ना तर या बऱ्याचशा आठवणी जपता आल्या असत्या. आणि पण आता ते आता शक्य होतं आहे, तेव्हा काही शक्य नव्हतं. आमच्या नागावालाही आम्ही राहायचो. बऱ्याचशा अशा आठवणी आहेत की आता आम्हाला आठवणी येतात, पण त्याचं काही आठवणी आमच्याजवळ नाही आहेत. आमचं घर होतं, आमची वाडी होती, आमच्याकडे कुत्री मांजरं होती घरी, गाडी सायकली होत्या आणि पुष्कळ मित्रमंडळी खेळायला यायची. अंगणात खेळ चालायचे, पत्ते चालायचे, दुसरे खेळ चालायचे, क्रिकेट खेळायचो. पण या कशाच्याही आठवणी आम्हाला जपता आल्या नाही आहेत. आणि गाव आपल्याला कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त गाव सोडायला लागणं हे वेगळं असतं. पण काही कारणाने मनाविरुद्ध जर तुम्हाला गाव सोडावं लागलं तर ते मनाला जास्ती लागतं आणि त्याची बोच राहते मनाला, आणि मग ते सारखं आपल्याला आठवत राहतं. माझ्या बाबतीत काहीसं तसंच झालं आहे. आणि त्यामुळे जास्ती गावाकडच्या, कोकणाकडच्या किंवा आमच्या नागावच्या आठवणी मला जास्ती आहेत. आणि त्यानंतर सगळंच 2007 नंतर सगळंच बदललं. गावाशी पूर्ण संपर्क तुटला आणि काही संबंधच राहिला नाही. 2020पर्यंत तर पूर्ण शहरात राहिलो आणि काही गावात जाताही आलं नाही. 2020 नंतर थोडं आता बाहेर पडता येत आहे, तर आता जुन्या आठवणी जाग्या होत आहेत. आणि आता असं वाटतं की तेव्हाचं काहीतरी आपल्याला शूट करता आलं असतं, थोडंसं काही फोटो किंवा व्हिडिओ असते तर बरं झालं असतं. दिव्यागरला आपण नेहमी यायचो, एवढी मजा करायचो, कोकणात जायचो. आम्ही माझी एक बहीण फोंडा घाटला असते. या फोंडा घाटची एक मला आठवण आहे. त्यावेळी मी लोणावळ्याला कामाला होतो आणि आम्हाला फोंडा घाटला माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी जायचं होतं. आणि मला नॉर्मली पनवेलला येऊन किंवा पेणला येऊन कोकणात जाणारी कणकवली गाडी किंवा कुठली कोकणात जाणारी गाडी पकडणं किंवा कोकण रेल्वेने जाऊन कणकवली गाठणं सहज शक्य होतं. पण मुळात फिरायची आवड, वेगवेगळे नवीन मार्ग शोधण्याची आवड, वेगवेगळ्या मार्गाने प्रवास करण्याची आवड, याच्यामुळे मी लोणावळ्याहून मला माहीत होतं की म्हणजे याआधी फोंडाघाटला जाऊन आलेलं असल्यामुळे फोंडाघाटहून कोल्हापूर जवळ आहे, निपाणी जवळ आहे किंवा राधानगरी मार्गे कोल्हापूर जवळ आहे हे माहिती होतं. त्यामुळे लोणावळ्याहून मी राधानगरी गाडी पकडण्याचं ठरवलं आणि म्हटलं राधानगरीवरून आपण फोंडाघाटला जाऊया. आणि म्हणून रात्रीची 8:30-9ची वगैरे गाडी पकडली असेल राधानगरी. आणि अपरात्री 1 वाजता राधानगरी स्टँडला पोहोचलो. आणि अतिशय निर्मनुष्य स्टँड, एका जागी असं गाव आहे अगदी, आणि स्टँडवरही कोणी नाही. आणि असं 1 ते 5 वाजेपर्यंत असंच बसून राहिलं. 5-6 वाजता काहीतरी पहिली गाडी सुटली असेल, मालवण मिळाली होती मला वाटते, तेव्हा मला मालवण गाडी मिळाली होती. आणि त्या मालवणनी मग मी फोंड्यात पोहोचलो. अनुभव होता. 1 ते 5 थंडीचे दिवस होते आणि कोणीही नाही स्टँडला. अंधारा स्टँडवर एकट्याने काढली. मलाही अपेक्षा नव्हती. स्टँड म्हटलं स्टँड, आणि राधानगरी हा डेपो आहे. डेपो जिथे असतो तिथला स्टँड रात्रभर चालू असतो, कारण वर्कशॉप असतं आणि इतर स्टाफ ज्यांचं ड्युटी तरी असते, निदान तेवढी माणसं तरी आपल्याला दिसतात. आणि रिक्षावाले तरी असतील, पण काही नाही. निर्मनुष्य स्टँड, काळोख, घनदाट अंधार. आणि अशा अंधारात मी ते 4-5 तास काढले. आणि फोंड्याला जाणारी पहिली गाडी पकडून मी फोंड्याला गेलो. दुसरा एक किस्सा, त्यावेळी लोणावळ्यातच होतो आणि मला दिव्यागरलाच यायचं होतं. तो काय 2004-05 असते, म्हणजे आमचे नागावचे शेवटचे दिवस चालू होते ते. आणि त्याकाळी ताम्हाणी घाटामार्गे मला जायचं होतं. पण मुळात आत्ता आधीच सांगतो की लोणावळ्याहून जर दिव्यागरला आपल्याला जायचं असेल किंवा मुंबई गोवा मार्गावर जायचं असेल तर सगळ्यात बेस्ट वे हा खोपोली येऊन पालीमार्गे जाऊन वाकणमार्गे माणगाव जाणं आहे. पण मला माहिती नव्हतं, ते गुगल मॅप नव्हते, त्यामुळे कुठून कसा रोड कन्व्हिनियंट आहे माहिती होतं. आणि मी लोणावळ्याहून ताम्हाणी मार्गे दिव्यागरला जायचं ठरवलं. मुळात तो रोड शोधण्यात मला किंवा लोकांना विचारत जाण्यातच काळोख पडला. आणि त्या काळोखातून मी माणगावला 8:30 वाजता पोहोचलो. मी मगाशीच सांगितलं की आम्हाला माणगावपर्यंत दिवसा उजेडी पोहोचणं आवश्यक वाटतं. तसं माणगावून इकडे येता नाही की श्रीवर्धनला पोहोचायचं तर दिवसा उजेडी पोहोचायचं. मध्ये जंगलामध्ये गाडी बंद पडली तर काय करणार. 8:30ला मी माणगावला पोहोचलो. आणि त्यानंतर गाडी एका स्पीडला जी लावली की म्हटलं वाटेत काहीही आलं तरी आता थांबायचं नाही, काय व्हायचं ते होऊ दे. आणि 8:30ला अशा स्पीडही आलो, घाबरत, मनात घबराट होती. वाटेत काय झालं, गाडीला काय झालं, गाडी एक तर तापलेली आहे, पुण्यापासून मी आलेलो आणि गाडीला काय झालं, पंक्चर झाली तर करायचं काय. आणि तो एक हॉरिबल अनुभव होता माझा की ताम्हाणी मार्गे जायला नको तो, त्याऐवजी मी जर खोपोली आणि पाली मार्गे आलो असतो वाकणमार्गे तर मी एक 2-3 तास आधी दिव्यागरला पोहोचलो असतो. पण ते दिवस होते, तारुण्याचे दिवस होते, भटकण्याचे, हुंदडण्याचे दिवस होते. गाडी हातात होती आणि त्यामुळे तेव्हा ते शक्य झालं. आता कोणी म्हणालं या आडमार्गाने जा तरी मी जाणार नाही. ते एक वय असतं, त्या वयात ते शक्य होतं. आता
मन तेवढं खंबीर नसतं आणि इझिली जे असेल ते आपण करण्याकडे आपला कल असतो.